आज आम्ही इंग्लिश विषयाचा उपक्रम सादर करणार आहोत आणि आमच्या उपक्रमाचं नाव आहे सेंटेन्स बिल्डर ऍक्टिव्हिटी. सेंटेन्स बिल्डर ऍक्टिव्हिटी या ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही काय करणार आहोत तर आम्ही हा एक चेंडू घेतलेला आहे. वर्गामध्ये जी मुलं आहेत त्यांचा आम्ही एक सर्कल करणार आहोत आणि सर्वप्रथम मी एका विद्यार्थ्याकडे हा चेंडू फेकेन. ज्याच्याकडे चेंडू फेकला जाईल त्या विद्यार्थ्याला समोर येऊन इथे जी फुलं ठेवलेली आहेत या फुलांवर कोणता तरी एक शब्द लिहिलेला आहे. ते फूल उचलून विद्यार्थ्यांना जो शब्द आहे ते शब्द असलेलं एक वाक्य त्यांना बनवायचं आहे. त्यानंतर तो विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याकडे चेंडू फेकेल आणि ज्या विद्यार्थ्याकडे चेंडू फेकेल त्याने पुन्हा येऊन इथून एक कोणताही फूल घेऊन त्यावर जो शब्द लिहिलेला असेल त्या शब्द असलेले एक वाक्य त्यांना बनवायचं आहे. आणि अशा प्रकारे हा सेंटेन्स बिल्डर ऍक्टिव्हिटीचा आमचा उपक्रम चालू राहणार आहे आणि सगळी फुलं होईपर्यंत सगळी वाक्य आम्ही बनवून घेणार आहोत. स्कूल, girl, I am a girl. Trees, the tree is very tall. Boy, I am a boy. Mango, mango is a sweet fruit. Garden, I play in the garden. Water, save water for the future. Market, this is a market. Village, I like my village very much. Mother, I like my mother. Sentence builder activity. I like my school. I am a girl. The tree is very tall. I am a boy. Mango is a sweet fruit. I play in the garden. Save water for the future. This is a market. I like my village very much. I like my mother. सेंटेन्स बिल्डर ऍक्टिव्हिटी या आमच्या नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटीमुळे काय झालं तर सर्वात प्रथम म्हणजे विद्यार्थ्यांना या फुलावर जे शब्द होते या शब्द वाचण्याचा त्यांना सराव झाला. विद्यार्थ्यांनी शब्द वाचल्यानंतर वाक्य बनवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांच्या विचारशक्तीला त्यांच्या शोधवृत्तीला चालना मिळवली आणि विद्यार्थ्यांना एक स्वनिर्मिती किंवा सर्जनशीलतेने त्यांनी आपल्याला एक नवीन वाक्य बनवून दाखवलं. वाक्य बनवल्यानंतर त्यांनी फळ्यावर ते वाक्याचं लेखन सुद्धा केलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की क्रिएटिव्हिटी त्यांच्या क्रिएटिव्हिटीमधून सर्जनशीलतेमधून त्यांनी वाक्य तयार करून फळ्यावर लिहिलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळाली, शोधवृत्तीला चालना मिळाली, सर्जनशीलतेला चालना मिळाली आणि विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे वाचन आणि लेखनाचा सराव तर झाला परंतु विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीमध्ये सुद्धा भर पडली. त्यांची इंग्लिश व्होकॅब्युलरी वाढली आणि त्यांची शब्दसंपत्ती त्यांचे शब्द भांडार या उपक्रमामुळे नक्कीच समृद्ध होण्यास मदत झालेली आहे.